शिकून मोठे व्हा, आत्मसन्मान जपा. डॉक्टर विलास पाटील यांचा विद्यार्थ्यांना सल्ला. जागृती हायस्कूलमध्ये करिअर मार्गदर्शन शिबिरास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सकारात्मक विचार, सातत्य आणि आत्मविश्वासातून उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन. शिक्षण हेच खरे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन असून सकारात्मक विचार, योग्य दिशा, सातत्यपूर्ण मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उज्ज्वल भविष्यासाठी व आत्मसन्मानासाठी शिकून मोठे व्हा, असा सल्ला सारथीचे कार्यकारी अधिकारी डॉक्टर विलास पाटील यांनी दिला. ते गडिंग्लज येथील जागृती हायस्कूलमध्ये आयोजित इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या करिअर मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्रीरंग तांबे होते. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण मानव विकास संस्था उपकेंद्र कोल्हापूर, पंचायत समिती शिक्षण विभाग गडिंग्लज आणि जागृती हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर घाळी सांस्कृतिक सभागृहात हे करिअर मार्गदर्शन शिबिर पार पडले. स्वागत व प्रास्ताविक विस्तार अधिकारी सुभाष विभूते यांनी केले. या शिबिरात जागृती हायस्कूल, साधना हायस्कूल, सौ विधी शिंदे हायस्कूल, गडिंग्लज हायस्कूल, MR हायस्कूल तसेच उर्दू हायस्कूल येथील इयत्ता 10वीचे जवळपास 800हून अधिक विद्यार्थी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. मार्गदर्शन करताना डॉक्टर विलास पाटील म्हणाले की आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ गुणांवर नव्हे तर कौशल्य, मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वासावर यश अवलंबून असते. कष्ट हे यशाचे दार उघडतातच, पण स्मार्ट वर्कमुळे यश अधिक भक्कम होते. विद्यार्थी हे कुटुंबाचा श्वास आणि विश्वास असतात. ही जाणीव ठेवून अभ्यास केल्यास निश्चितच यशस्वी व सुखी आयुष्य घडते. करिअर घडवताना शिक्षणासोबतच संस्कार महत्त्वाचे असून अहंकार बाजूला ठेवून विद्वानांची मैत्री तसेच चांगल्या पुस्तकांचे वाचन करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. अध्यक्ष मनोगतात श्रीरंग तांबे यांनी निश्चितच ज्ञानप्राप्ती झाली की जीवन अधिक यशस्वी आणि अर्थपूर्ण होते, असे मत व्यक्त केले. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि नव्या करिअर दृष्टीचा संचार झाल्याचे चित्र दिसून आले. यावेळी सारथीचे कार्यालयीन सहाय्यक राहुल कोरे, BRCचे जमादार शशिकला कातकर यांच्यासह शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपत सावंत यांनी केले तर उपमुख्याध्यापक BG कुंभार यांनी आभार मानले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.